कालिदासाने विचार करताना असं सांगितलं, तो दुष्यंत आला, शकुंतलेला बघितलं आणि शकुंतलेच्या ठिकाणी त्याचं मन जळलं, झालं, मन गेलं तिच्यावर. आणि मग तो दुष्यंत विचार करतोय, ही ऋषी कन्या आहे, मी एक क्षत्रिय राजा आहे, माझ्या अंतःकरणाला एखादी क्षत्रिय मुलगी, राजाची कन्या, राजकन्या मला आवडली असती तर माझं मन बरोबर होतं, पण एका ऋषीच्या कन्येवर माझं मन गेलंच कसं? काहीतरी गोंधळ आहे. दुष्यंताला वाटलं. दुष्यंताच्या मुखामध्ये त्या वेळेला कालिदासाने एक पंक्ती घातली आहे, जो विचार महत्वाचा आहे शास्त्र विचारा करता. दुष्यंत तिथं म्हणताना असं म्हणतो, कालिदास असं म्हणतात, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. हे कालिदासाचं वचन आहे. कालिदास असं म्हणतात की ज्या वेळेला अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतो त्या वेळेला सताम अंतःकरणम हे प्रमाण असतं. संतांचं अंतःकरण हे प्रमाण आहे. आता संतांचं अंतःकरण कुठून आणता? संतांचं नाही, मी अजून सोपं करतो, अंतःकरण हेच प्रमाण असतं. का प्रमाण असतं? त्याचं कारण असं आहे की अंतःकरण बनतं कसं? आपल्या सगळ्यांनाच अंतःकरण आहे, तसं निर्माण झालं अंतःकरण. अंतःकरणाची निर्मिती सांगत असताना वेदांतांनी आपल्याला सांगितलं, पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणजे अंतःकरण असतं. पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. पंचमहाभूताचा आणि सत्वगुणाचा संबंध आला, एका महाभूताचा, आणि मागे बोललोय आपण, एका महाभूताचा आणि सत्वगुणाचा संबंध आला की एक ज्ञानेंद्रिय बनतं. अशी 5 महाभूतापासून पंच ज्ञानेंद्रिय बनतात. एका महाभूताचा आणि रजोगुणाचा संबंध आला की कर्मेंद्रिय बनतं, अशी पंच कर्मेंद्रिय बनतात. आणि एका महाभूताचा आणि तमोगुणाचा संबंध आला की पंच तन्मात्रा म्हणजे पंच विषय बनतात. पण 5ही महाभूताचा फक्त सत्वांशाचा संबंध आला की अंतःकरण बनतं. म्हणून पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम अंतःकरण असल्यामुळे ते अंतःकरण स्वभावतः सात्विक आहे. त्यामुळे आपलं अंतःकरण आपल्याला कधीही चुकीची दिशा देत नसतं.